उठ तू नव्याने माणसांच्या थव्याने घे संविधान हाती आण जगण्यागती राख इमान विचारी कर एक माणस विचारी ठेवून शुद्ध मती तोड धर्म आणि जाती पेटवा एकतेच्या मशाली कळवा समतेची खुशाली माणूस माणसात उरला कुठेच नाही काढून हुकुमशाही रोज उर लोकशाही या मातीच्या कवळजात बळीराजा राहतो जन्मांनी मागतो नाच वाद राहतो या धरणीच्या कागदावर जीव ठेवला रक्ताचा घाम होतो आणि पाठामध्ये वाहतो या मातीच्या काळजात बळीराजा राहतो जन्मांनी मागतो नाच वाद राहतो या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला रक्ताचा घाम होतो आणि पाठामध्ये वाहतो. माईक द्या ना ते म्हणताय ना तिकडेच माईक घेतलंय. आज शेतकरी आत्महत्या करत नाही आहे तर त्याचा खून होत आहे. या व्यवस्थेमुळे जो भाव आमच्या पिकाला मिळतो त्यातून शेतात पेरावं काय, मजुरांच्या हाती द्यावं काय, बायकोच्या हाती द्यावं काय, पोराच्या शिक्षणाला लावावं काय आणि पोट पाण्याला खावं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता मरणच असं वाटतं आम्हाला. आपल्या देशातला शेतकरी सुखी आहे म्हणता? कोणता शेतकरी सुखी ठेवलाय तुम्ही? देखो ये है ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे अंगड़ाई ले करवट बदल कर नाजुक से मोती हंस दे फिसल कर. आता कोण बांधते हे सायकल बाय मी विद्यार्थी पण वाया गेलेलो नाही. आम्हालाही शिकायचं होतं. हातात दारू बिडी नाही तर पेन पुस्तक दप्तर घ्यायचं होतं. पण काय करता आपल्या राज्यातल्या 3,500 पेक्षा पण जास्त बंद झालेल्या शाळांपैकी आमची पण एक शाळा होती आणि त्यात आम्ही ठरलो गरिबांची पोरं कुठे त्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिकणार. शासनाने घातलेला घाव हा फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर नव्हता, तो आमच्या भविष्यावर होता. कारी कारी रहना सारी सांधेरे क्यों लाई रोशनी के पाँव में ये बेड़ियां सी क्यों आई तितलियों के पंखों पर रख दिए गए पत्थर ऐ खुदा तू गुम है कहाँ रेशमी लिबासों को चीरते हैं कुछ खंजर ऐ खुदा तू गुम है कहाँ क्या नींद जल पड़ी है, क्या आग जल पड़ी है, क्यों चीखता है सुरमई धुआं. क्या नींद जल पड़ी है, क्या आग जल पड़ी है, क्यों चीखता है सुरमई धुआं. ललकारना मत नारी के हौसले को, धोखा देके उसके विश्वास को तोड़ना मत. खून उसका भी खोलता है जब कोई उसे छूता है. ऐसी गंदी हरकतों से न जाने कितनी बार बलात्कार होता है. म्हणजे या देशातला शेतकरी जगवणं तुम्हाला महत्त्वाचं वाटलं नाही, या देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवणे तुम्हाला महत्त्वाचे वाटले नाही, सुशिक्षित पिढींच्या रोजगाराचा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा वाटला नाही आणि एवढेच काय तर या देशातील महिला देखील तुम्हाला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे वाटले नाही आणि या सर्व प्रश्नांना
मी बी आर आंबेडकर सामाजिक समतेचा रथ आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालवण्याचे काम मी केलंय. पण आज तुम्ही आपापलाच बाबा म्हणून मला सीमित करून टाकलंय. आमचे आंबेडकर, आमचे बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब. काय चाललंय काय? 76 वर्ष आधी मी संविधान निर्माण केलंय या देशात राहणाऱ्या प्रत्येकांसाठी. पण आज तुम्ही त्याच तुमच्या आमच्या भल्याच्या संविधानाला बदलवण्याची भाषा वापरत आहात. म्हणूनच हे मनुवादी हसत आहेत तुमच्यावर, तुमच्या त्या केवळच माझ्या नावाचा जयघोष घेण्यावर. कारण तुम्हा पिढीला कधी दाखवताच आलं नाही की माझे नाव तुम्हा तरुणांसाठी फॅशन नाही, तर माझे विचार तुम्हा तरुणांसाठी पॅशन आहे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अनुनाद सरोवरावर शुद्धतेचे जातळे. माणसाने माणसाशी माणसाचा वागणे हीच आमची प्रार्थना. खूपच सुंदर.